कशी का बादच्या बाद साखर सरते मा हाई मला उधारी देते का करते का तर दुकानदार अर्धा किलो साखर दे गा आण नाही का डोक्याला लावाच्या खोबऱ्याच्या तेलाची एक बाटल देऊ दे. नाही बाबा ते उधारी धंदे मला सांगूच नको तू. तुझा नवरा त्या दिवशी आला होता तेवढा मोठा सामान नेलं उधारी तर पैसे दिले का माझे मी त्या दिवशी त्या माझ्या नवऱ्याला पैसे दिलो ना गा तुझे पैसे देवासाठी उधारी नाही दिलं ना तुझी. काहून त्या दिवशी ते नेलं साखर नेलं तो काय किस नेलं खोबरा किस कोलगेट नेलं साबणी नेलं ते शॅम्पू नेलं. देऊन देणारे बापू अर्धा किलो साखर दे अर्धा किलो नसेल देना बनत तर पाव भरच दे रे. पाहुणे आले आहेत घरी बसले आहेत का सांगू मी त्याला सपा माझी बदनामी होईल ना. माझ्या माहेरच्या पाहुणे हो तिच्या घरी साखरी लई महाग आहे म्हणतील. मी काय आता त्या उधारीच्या भानगडीत पडले नाही ना. मला ते जुने पैसे देऊन द्या ना मग तू नवीन घे. आता मी या उधारीच्या भानगडीत पडले नाही आता. अरे बापू माझ्या निंद्याचे पैसे भेटल्यावर देतो ना रे. हे मला अर्धा डझन अंडे देऊन टाक पाहुणे आले आहेत रे बापू. ते अंडे गिंडे मार नको सांगू बघा आमच्या घरी का फुकट येतील काय. पाय कांदा पाय मी तुला पहिलं सांगत होतो तुझा नवरा जर उधारीचे पैसे जर नाही दिलं तुझ्या घरची टीव्ही आणि तुझ्या नवऱ्याची सायकल मी उचलून आणल्याशिवाय राहणार नाही बाबा. चल तू निघ बाबा आपल्या घरी निघ तुझा घरी जा. मरल नाही माझा पुत्रा पोटचा त्या बेवडा वतू येते ना उधाऱ्या करून ठेवते ना पोटचे पैसे खंडव